नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी कृषी मित्र विनोद पाटील. परत तुमच्यावर एक नवीन माहिती. मित्रांनो, आपण आज थोडासा वेगळ्या पद्धतीने किंवा तुमच्या डोक्याला न शिवणारा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत. त्याचं कारण असं आहे की थोडस कमी खर्चातलं आपल्याला आवडत नाही. आपल्याला जास्त खर्चिक आवडतं, त्याच्यामुळे न डोक्याला शिवणं असं म्हटलं. माफ करा, राग नका येऊ देऊ. पण मित्रांनो, आपण एक स्लरी सांगणार आहोत. ती फक्त 200-250 रुपयामध्ये घरी बनणार आहे. 200-300, जास्तीत जास्त 300. आता कारण मला बाकीच्या प्रोडक्टचे रेट माहित नाही. 200-300 मध्ये घरच्या घरी स्लेरी बनवणार आहेत आणि ती स्लेरी आपण पिकाला सोडणार आहोत. एक नंबर रिझल्ट. पण आता तुमच्या डोक्याला ते शिवणार नाही, कारण तुम्हाला आयतं पाहिजे. सॉरी, आयतं म्हणजे तयार पाहिजे. आयतं नाही म्हणा, आयतं हा शब्द चुकला माझ्याकडनं. तयार पाहिजे, तयार पाहिजे. आणि ते मी ज्या 250ची वस्तू सांगितली घरच्या घरी बनवायला, ती बनवण्यापेक्षा तुम्ही 1500ची वस्तू घेऊन जाल. पण मी त्या तयार वस्तू म्हणजे ते थोडस आपल्या जे आहे ना, थोडीशी मेंटॅलिटी आपली बदलून टाकली, त्याच्यामुळे या गोष्टी पटत नाही. पण मी जी गोष्ट तुम्हाला सांगतो दादा, चॅलेंजने सांगतो, चॅलेंज, की तुम्ही 20-22 हजार किंवा 15-20 हजार रुपयाचं लिक्विड एक बाजूला सोडा, आणि मी सांगतो ते 250 रुपयाची वस्तू एक बाजूला सोडा. नाही रिझल्ट आला, नाही रिझल्ट आला, सोशल मीडिया बंद. सोशल मीडिया डायरेक्ट बंद. याचं कारण एवढा कॉन्फिडन्स का, कारण मी 2014, 15 आणि 16 याच गोष्टीवर प्लॉट काढले होते. आणि हे काय आहे माहितीये का, हे तुम्हाला खाली पडलेलं उचलून देणं, तयार करणं आणि तुमच्या झाडाला देणं, आणि ते पण 100% प्रोव्हाइड करणं. 100% प्रोव्हाइड करणं. XYZ ही जे स्लरी बनवतो आपण, स्लरी जी बनवतोय ते दिल्यानंतर तुम्हाला 100% अवेलेबल होईल. बाकीचे जे देतोय आपण ते 40% अवेलेबल होतं, 60-70% वाया जातं. त्याच्यासाठी आजची स्लरी एकदम परफेक्ट आहे. माझी आवडती स्लरी आहे. मी 2014 पासून ही स्लरी बनवतो आणि प्लॉटांमध्ये देतो. काही अडचण नाही. मित्रांनो, आपल्याला स्लरी काय करायचं, एक गाळांसारखं फडकं घ्यायचं ज्याच्यात चोथा अटकून राहील आणि बाकीचं लिक्विड लिच आउट टिपात होईल असं घ्यायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला एक फडकं मोठं घ्यायचं. त्याच्यात एक पाटी गावरान गाईचं शेण घ्यायचं. एक पाटी मी लिहून घेतलं, गावरान गाईचं शेण एक पाटी. मुद्दाम तुम्हाला पण दाखवतो म्हणजे लक्षात येईल. बेसन पीठ घ्यायचे 1.5 किलो. काळा गुळ घ्यायचा आपल्याला 2 किलो. काळी माती घ्यायची आपल्याला 2 किलो. ती जर वडाच्या झाडाखालची राहिली तर अतिउत्तम. ताक घ्यायचं 2 लिटर. सोयाबीनचं सगळं सोयाबीन घ्यायचं. सगळं सोयाबीन कोणचा, आपण जो सोयाबीन काढतो, हार्वेस्ट करतो, त्याच्यात ते दाणे राहतात. सोयाबीन 3 किलो सोयाबीन घ्यायचं. त्याला बारीक ठेसून घ्यायचं, म्हणजे त्याला टिचून घ्यायचं. त्या टिचेलवर आपण 10 अंडी टाकायचे. त्याच्यावर गावठी 10 अंडी आपल्याला फोडून त्याच्यावर टाकायचे, मिक्स करायचे, आणि ते सर्व एका फडक्यात बांधून आणि ते टिपामध्ये बुडवून ठेवायचे. 200 लिटरच्या टिपामध्ये बुडवून ठेवायचे. आणि रोज त्याला थोडस 2 वेळेस टिपामध्ये हलवायचं, म्हणजे त्याला थोडस चाळून द्यायचं, म्हणजे ते त्याच्यात स्वतः बाहेर निघत राहील. त्याच्यातलं लिक्विड जे बाहेर निघालं 4 दिवस भिजू द्या. 5व्या दिवशी गाळून आणि ट्रिपला सोडा. सोडल्यानंतर 4थ्या दिवशी, 3ऱ्या ते 4थ्या दिवशी रिझल्ट 100% सोशल मीडियावर मांडा. तो पण चॅलेंजने सांगतो. जर तुम्हाला रिझल्ट आला तसा मांडा, नाही आला तरी तसा मांडा, की विनोद पाटील तुला अक्कल नाही, तू स्लऱ्या बनवायचं शिकू नको. जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मग याचं कसं करायचं, मध्य भागात 2 चाच सोडायची. बाकीच्या पूर्ण प्लॉटला सोडा, मध्य भागात 2 चाच सोडा. आणि 6व्या ते 8व्या दिवशी त्या प्लॉटांमध्ये रिझल्ट बघा. जर तुम्हाला रिझल्ट आला नाही तर त्या मिनिटात सोशल मीडियाला कमेंट टाका. मी तिसऱ्याच तासात सोशल मीडियाचे सर्व अकाउंट डिलीट करेल. आणि मग आता जो चौथा उरणार आहे, तो चौथ्याला काय करायचं, मग ह्या 3 गोष्टी मी स्टार केल्या: शेणखत, गुळ आणि ताक. या परत त्याच्यात ऍडिशनल टाकायचं, सोडून घ्यायचं, परत ऍडिशनल टाकायचं, आणि परत ती गोष्ट टाकायची. तुमचा 70% खर्च वाचणार आहे. मित्रांनो, एक रिक्वेस्ट, एक विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही करून बघा आणि तुमचा स्वतःचा खर्च कमी करा. असं आपण दमतोच, खूप दमतो. हे थोडंसं दमून बघा आणि रिझल्ट बघा. धन्यवाद.